नमस्कार. न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. व्यावसायिक दाखला देण्यासाठी तक्रारदाराकडून 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडलेल्या तारापूर ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच संध्या पागधरे यांच्यावर अखेर पद गमावण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 39(1) नुसार कोकण विभागीय आयुक्तांनी पागधरे यांना सरपंच पदावरून दूर करण्याचा आदेश जारी केला आहे. 14 मेला तारापूर ग्रामपंचायतीत व्यावसायिक दाखला देण्याच्या कामासाठी तक्रारदाराकडून 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना पालघर लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने संध्या पागधरे यांना रंगेहात पकडले होते. या कारवाईनंतर तारापूर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंध अधिनियम 2018 मधील कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी त्यांना अटकही करण्यात आली. या घटनेनंतर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर राहून लाच स्वीकारणे ही गंभीर गैरवर्तणूक असल्याने त्यांच्यावर पदउच्चतेची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील कलम 39(1) नुसार त्यांच्या पदावरून दूर करण्याची शिफारस करणारा प्रस्ताव कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला. या प्रकरणात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चौकशीचा अहवाल कोकण विभागीय आयुक्तांसमोर दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेली मौखिक सुनावणी तसेच संध्या पागधरे यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी सादर केलेली लेखी म्हणणे यांचा विचार करण्यात आला. उपलब्ध कागदपत्रे आणि सुनावणीनंतर बाबींची अवलोकन केल्यानंतर सरपंच म्हणून कर्तव्य बजावताना पागधरे यांनी लाचेची रक्कम स्वीकारून गैरवर्तणूक केल्याचा निष्कर्ष विभागीय आयुक्तांनी काढला. त्यानुसार संध्या पागधरे यांना तारापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावरून दूर करण्याचा अंतिम आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे लाच स्वीकारण्याचा आरोप आणि त्यानंतर झालेली कायदेशीर कारवाई यामुळे ग्रामपंचायतीच्या नेतृत्वावरच मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत ही गावाच्या विकासासाठी पहिली पायरी मानली जाते. नागरिकांची कामे नियमाने आणि पारदर्शकपणे करण्याची जबाबदारी असताना त्याच पदाचा वापर लाचखोरीसाठी झाल्यास लोकांचा प्रशासनावरील विश्वास डळमळीत होतो. तारापूर प्रकरणाने एक गोष्ट मात्र स्पष्ट केली आहे. पद मोठे असो वा छोटे, लाचेची किंमत अखेर पद गमावूनही चुकवावी लागते. गावाचा विकास करण्यासाठी मिळालेले पद जर लाचेच्या व्यवहारात वापरले तर खुर्ची टिकत नाही. कायद्याचा हात अखेर त्या खुर्चीपर्यंत पोहोचतोच. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.